गुड मॉर्निंग. माझं नाव कौस्तुभ पानसे आहे. वेलकम टू 1% डिजिटल इंजिनियर. तर तुम्हाला 1% डिजिटल इंजिनियर बद्दल थोडक्यात मला आज माहिती द्यायची आणि त्यानंतर आपण वर्कशॉप चालू करूया. 1% डिजिटल इंजिनियर हे कॅम्पेन आहे. हे ऍक्च्युली एक फॅन क्लब आहे की याच्यामध्ये जेवढे सगळे ज्या लोकांना सॉफ्टवेअर बद्दल पॅशन आहे, क्युरिओसिटी आहे किंवा ज्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, अशा सगळ्या लोकांनी याच्यामध्ये ज्यांना कॉमन इंटरेस्ट हा सॉफ्टवेअर आहे त्यांना मी सगळ्यांना हँड्स ऑन वर्कशॉप देणार आहे. तुम्ही याच वर्कशॉपसाठी आज आलेले आहात. हे वर्कशॉप चालू झाले 15 नोव्हेंबर 2025 ला आणि नीट लक्ष देऊन बघा. हे चालणार आहेत अप टिल 31 मार्च 2027. प्रत्येक वर्कशॉप हा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि साधारण याच्यामध्ये 1500 विद्यार्थ्यांना आम्ही एंट्री दिलेली आहे. 1000 विद्यार्थी जे आहेत ते कॉलेजेस मधून येणार आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलचे आणि 500 विद्यार्थी हे एक्झिस्टिंग तुमच्यासारखे डिझाईन स्टुडिओचे स्टुडंट्स आहेत. याचा उद्देश एकच आहे की ज्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं. तुम्हाला जी काही मदत लागेल, तुम्ही आमचे स्टुडंट असाल किंवा नसाल, तुम्हाला काहीही मदत लागली सिव्हिल इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्समध्ये, आर्किटेक्चरमध्ये, तर आम्ही लोक आहोत. 5 टाईप ऑफ स्टुडंट्स याच्यामध्ये वेलकम आहेत. सगळ्यात मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स आहेत, त्याच्यानंतर आर्किटेक्ट्स ज्यांना इंटिरियर डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, स्ट्रक्चर हा माझा स्पेशल सब्जेक्ट आहे आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण घेतलेल्या आहेत. तर अशी ही थोडक्यात 1% डिजिटल इंजिनियरची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण 1.5 वर्ष तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट येऊ शकता फॉर हँड्स ऑन वर्कशॉप. तर आजचा अजेंडा आपण थोडक्यात बघून घेऊया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे का चालू केलं आहे, कसं होणार आहे हे, आणि प्रत्येक वर्कशॉपमध्ये व्हॉट म्हणजे काय होणार आहे. त्याच्यानंतर याच्यामधला जो 1% डिजिटल इंजिनियरचं जे सगळ्यात मोठा ध्येय आहे ते आहे झेप्टोचं डार्क स्टोर. इट इज बेस्ड ऑन अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज डिजिटल ट्विन. सगळ्यात जास्त पैसा सध्या सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स, स्ट्रक्चर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनलसाठी डिजिटल ट्विन तयार करण्यामध्ये आहे. तर 1%चे 2 अर्थ आहेत. 1%चा पहिला अर्थ आहे की प्रत्येक वर्कशॉपला तुम्ही येणार आहात, ते 1.5 ते 2 तासाचा वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1% हँड्स ऑन स्किल्स गॅदर करायचे आहेत आणि एकदा का तुम्ही 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास माझ्यासोबत केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी मेहनत कराल, मी तुम्हाला या शहरातल्या टॉप 1% डिजिटल इंजिनियर मध्ये पोहोचवणार आहे. तर सुरुवात होणार आहे छोट्या 1% वर्कशॉप पासून, पण 12 ते 15 महिन्यात तुम्हाला मी 1% क्लब मध्ये टाकणार आहात. तुम्हाला जे करता येईल ते दुसऱ्या वर्किंग प्रोफेशनल सुद्धा करता येणार नाही. ही माझी आणि डिझाईन स्टुडिओची तुम्हाला कमिटमेंट आहे. तर हा बिग गोल काय त्याच्यावर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर आज तुम्ही आपल्याला पहिल्यांदा येत आहे तर 1% डिजिटल इंजिनियर काय नाहीये. तुम्ही वेगळ्या वेगळ्या अपेक्षा घेऊन आलेले असाल, वेगळे थॉट्स असतील, तुमचे काही डाऊट्स असतील. 98% विद्यार्थी मला जेव्हा पहिल्या वर्कशॉपला भेटले तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही आलो तेव्हा फार भीती होती मनात, फार नर्वसनेस होती की सर तुम्ही काय विचाराल, आम्ही कधी सॉफ्टवेअरला हात लावला नाहीये, आमच्या घरी लॅपटॉप नाहीये, कसं होणार हे सगळं. तर म्हणून सगळ्यात पहिले आज मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की डिजिटल 1% डिजिटल इंजिनियर ही संकल्पना काय नाहीये. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ऑटोमॅटिकलीच कव्हर होईल की काय आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी डीप लर्निंग मटेरियल तयार केलेलं आहे, कारण की वर्कशॉप हे साधारणतः 1-1.5 तासाचे 2 तासाचे आहेत. त्याच्यामध्ये मी किती शिकवू शकणार आहे. फॉर एक्झाम्पल रेव्हिट आर्किटेक्चर, त्याच्यामध्ये 250 कमांड्स आहेत, 5000 सेटिंग्स आहे. पण आजच्या वर्कशॉपमध्ये मी 10 कमांड आणि 50 सेटिंग्सच घेऊ शकणार आहे. तर ज्या लोकांकडे लॅपटॉप आहे, ज्या लोकांकडे स्टुडंट व्हर्जन आहे आणि त्यांना स्वतःहून शिकायची तयारी आहे, त्यांच्यासाठी पूर्ण रेव्हिट आर्किटेक्चर मी डीप लर्निंग मटेरियलच्या रिसोर्स तुम्हाला आजच त्याचा ऍक्सेस देणार आहे, किंवा तुम्ही त्याच्यावर असाल सुद्धा. आणि पुढच्या ज्या सगळ्या 20 टेक्नॉलॉजी आहेत, जे काही एक्सपर्ट लेक्चर्स होतील, ते सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. त्याच्यानंतर 2 वर्षाआधी मी आणि माझ्या टीमनी एका 500 एकरच्या टाउनशिपच्या प्रोजेक्टवर आम्ही काम केलं होतं. त्याचा बेस्ड आमचे काही प्रोग्राम्स आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे.
त्याच्यानंतर डिझाईन स्टुडिओ मधले स्टार्स, म्हणजे तुम्हाला ज्यांना टार्गेट करायचं आहे त्यांना रोल मॉडेल ठेवून तयारी करायची आहे. कारण की BIM या फील्ड सारखा पैसा न याच्या आधी कधी सिव्हिल इंजिनियर्सना मिळाला, न मला वाटत नाही याच्यासारखा पैसा IT मध्ये सुद्धा आहे. फक्त गरज काय आहे की तुम्हाला डिजिटली तयार व्हायचं आहे आणि चांगल्या कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा फीडबॅक घेतला जाईल आणि शेवटी पुढचा वर्कशॉप काय आहे याचा मी स्नॅपशॉट दाखवीन. काही मुलांनी आउटपुट तयार केलेले आहेत. चला चालू करूया. तर सगळ्यात पहिले हे चालू करण्याच्या मागे जे सुरुवातीचं कारण ते असं होतं की आय लव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी. मला बरेचसे सॉफ्टवेअर्स येतात वेगळ्या वेगळ्या प्रमाणे. काही काही सॉफ्टवेअर मी खूप प्रोफिशियंट आहे, काही मीडियम लेवलले आहे, काही मी थोडेसेच वापरले. पण मला बरेचसे सॉफ्टवेअर मला टेक्नॉलॉजी करायला शिकायला आवडतं. आणि माझ्या करिअरमध्ये ते ऍक्सिडेंटल आहे, पण मी 1000पेक्षा जास्त पुस्तकं वाचले टेक्नॉलॉजीवर, स्पेस प्लॅनिंग, आर्किटेक्चर, MEP, एअर कंडिशनिंग, लीडरशिप, मॅनेजमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंगचे बरेच अप्लिकेशन, इमर्जिंग ट्रेंड्स. तर मला देवाचं एक गॉड गिफ्टेड टॅलेंट आहे की कोणतंही सिव्हिल क्षेत्राशी निगडित सॉफ्टवेअर मी तुम्हाला एकदम कमी वेळात आणि खूप सोप्या याच्यात शिकवू शकतो. आणि म्हणूनच मी 1% डिजिटल इंजिनियर मध्ये तुम्हाला लीड करणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला माझी जी पॅशन आहे शिकवायची त्याच्यामध्ये मोस्ट इंटरेस्टिंग वे मध्ये प्रत्येक वर्कशॉपमध्ये एक प्रॅक्टिकल अप्लिकेशन मी त्या सॉफ्टवेअरचं शिकवणार आहे. कसं करणार आहे मी हे? आय एम लिडिंग अ कम्युनिटी विच इज कॉल्ड ॲज 1% डिजिटल इंजिनियर. हा जो 1500चा जो ग्रुप आहे तो क्लोज्ड ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना एंट्री नाहीये. सध्या पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनिंग आणि बाकीचे सगळे टेक्निकल नॉन टेक्निकल पकडून 12,000 विद्यार्थी अप्रॉक्सिमेटली अंडर ग्रॅज्युएट लेवलला आहेत. त्याच्यापैकी सगळ्यांनाच काही सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्यांना सॉफ्टवेअर बद्दल कुतूहल आहे, पॅशन आहे किंवा त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी ही कम्युनिटी आहे. 1500 लोकांची कम्युनिटी आहे. बाय फेब्रुवारी 2015 हे सगळे मेंबर्स याच्यामध्ये एनरोल होतील. सध्या याच्यामध्ये 310 मेंबर्स आहेत. याच्यातला सगळ्यात मोठा गोल जो आहे तो आहे डिजिटल ट्विन. आणि प्रत्येक वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय फोकस करायचंय की आज मी काय 1% हँड्स ऑन स्किल मला शिकायला मिळाल्या. पुढे चलूया. हा झेप्टोचं डार्क स्टोर काय आहे? झेप्टो हा बिझनेस बऱ्याच जणांना असं वाटतं की हा अप्लिकेशन बेस्ड बिझनेस आहे, हा IT बेस्ड बिझनेस आहे. पण इफ यू बिलीव्ह मी, झेप्टो इज द हायेस्ट अप्लिकेशन ऑफ आर्किटेक्चरल, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इंटिरियर डिझायनिंग सॉफ्टवेअर. 10 मिनिटांमध्ये जेव्हा एका ग्राहकाला ती वस्तू पोहोचवायची असते तर देर इज नो चान्स ऑफ फेलियर. असं होऊ शकत नाही की तुम्ही कोणत्याही याला सिम्युलेट केलं नाहीये. सगळं तुमचं प्रिपरेशन खूप जोरदार पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी तर स्पेसमध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्याचं फर्निचर लेआउट, त्याचं स्ट्रक्चरल लेआउट, त्याचे कोल्ड स्टोरेज, त्याचं रेफ्रिजरेशन, सगळं एकदम जोरदार पाहिजे. तर हे झेप्टो एक उदाहरण आहे कन्सेप्टचं, ज्याचं नाव आहे डिजिटल ट्विन. डिजिटल ट्विन म्हणजे थोडक्यात काय आहे की डिजिटल ट्विन म्हणजे आपण आता ज्या बिल्डिंग मध्ये बसलोय अशी रिअल ही जी बिल्डिंग आहे याला समजा का आपण डिजिटली तयार केलं आणि सॉफ्टवेअर मध्ये तयार केलं आणि एकदम हुबेहूब म्हणजे जसं त्याचं आर्किटेक्चर लेआउट आहे, स्ट्रक्चरल लेआउट आहे, स्टील डिटेलिंग आहे, तर हे सगळं करणं म्हणजे डिजिटल ट्विन. याच्यामध्ये बरेचसे IT प्रोग्राम सुद्धा वापरले जातात आणि त्याच्या वर AIचं जमाना असल्यामुळे AIचं पण वापरल्या जाणार आहे. तर डिजिटल ट्विन मध्ये काय आहे की आपल्याला असे डार्क स्टोर तयार करायचे, पण ते तयार करण्याआधी त्याचं सगळं 3D मॉडेलिंग, अनालिसिस, सिम्युलेशन हे सॉफ्टवेअरवर करायचं असतं. आणि मग सगळं फायनल झाल्यावर या कंपन्या ते डार्क स्टोअर्स चालू करतात. तर डार्क स्टोअर हा डिजिटल ट्विनचा एक छोटा कन्सेप्ट आहे. याचा सगळ्यात म्हणजे आता जो पुण्यातला सगळ्यात मोठा याच्यातला कन्सेप्ट आहे ते आपले मेट्रोचे स्टेशन. सगळीकडे असे डिजिटल ट्विन वापरल्या गेले. तुम्हाला समजा का डिजिटल ट्विन तयार करता आला तर सिव्हिल इंजिनिअरिंग मधला हायेस्ट सॅलरी किंवा हायेस्ट इन्कम तुमचं पुढच्या 5 वर्षात असेल. हे माझं कमिटमेंट आहे. हे तुम्ही इंटरनेटवर किंवा AI वर पण सर्च करू शकता. तर कठीण आहे काम. सुरुवातीला सो यू हॅव टू इमॅजिन की हे जे आपलं डिजिटल ट्विन आहे हे एका ब्रिक्सच्या भिंतींसारखं आहे.
प्रत्येक वर्कशॉपला जेव्हा तुम्ही याल तेव्हा याच्यातली एक वीट तुम्हाला बांधायची, एक ब्रिक तिथे कन्स्ट्रक्ट करायची आहे. तर इमॅजिन इफ यू परसिस्ट फॉर 1.5 years, तुमची पूर्ण ही भिंत तयार होईल आणि त्याच्यानेच तुम्हाला इन्कम त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर प्रत्येक वर्कशॉपला येताना हे करायचं. आता समजा का आपण एक नजर मारली की हे डिजिटल ट्विन जे आहे झेप्टोचं, याच्यामध्ये 20 सॉफ्टवेअर्स वापरतात. मेजर सॉफ्टवेअर्स आणि प्लग इन समजा सिव्हिल इंजिनिअरिंगचे म्हटले तर 12 आहेत. त्याच्यानंतर 4 त्याच्यामध्ये आयटीचे टूल्स आहेत. पण जेव्हा मी ते 4 आयटीचे टूल्स तुम्हाला शिकवणार आहे, फॉर एक्झाम्पल पायथन शिकवणार आहे, ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अप्लिकेशननी शिकवणार आहे. आपल्याला काही दुसरा प्रोग्राम डेव्हलप करायचा नाहीये, आपल्याला त्याला डिजिटल ट्विन साठी कसा वापर करायचा ते शिकवणार आहे. याच्यातला अल्पसा भाग आयओटी नावाची टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याच्याशिवाय डिजिटल ट्विन वर्क करत नाही. आणि 17 ते 20 हे जे दुसऱ्या चार टेक्नॉलॉजी आहेत ते सगळ्यात जास्त भारी आहे. तर जे लोक 16 लेवल कंप्लीट करतील त्यांना मी हे AI टूल्स शिकवणार आहे. तर असं नाहीये की मला सध्याच्या घडीला, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, की डिजिटल ट्विन तयार करता येतं. तर तुमचा आणि माझा प्रवास म्हणजे मेंटी आणि मेंटॉरचा प्रवास सोबत सोबत चालू आहे. मी फक्त तुमच्यापेक्षा 12-15 सॉफ्टवेअर पुढे आहे. पण माझाही रोज तेवढा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला शिकवल्यावर माझा पण अभ्यास चालूच आहे. कारण की डिजिटल ट्विन हे असं नॉलेज आहे की ज्यांना येतं ते शेअर करत नाही, ते आपल्याला स्वतःच शोधावं लागणार आहे. पुढे जाऊया की डिजिटल, आता 1% डिजिटल इंजिनियर काय नाहीये हे एकदा समजून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करता येईल की आपण याचा भाग व्हायचा आहे का नाही व्हायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले मुळातच इंजिनिअरिंग स्टुडंट असल्यापासून मला थिअरी आवडत नाही. त्याच्यामुळे 1% डिजिटल इंजिनिअरिंग मध्ये अजिबात थिअरी नसणार आहे. थिअरी असेल तर काही कन्सेप्ट एक्सप्लेन करायला जेवढी लागेल तेवढी असेल. हे अजिबात थिअरी सेशन नाहीये. सेकंड, सॉफ्टवेअरचे डेमो नाहीये. आता बघा, डेमो घेणं थोडंसं सोपं आहे, पण त्याच्यानी जी मनातली तुमची भीती आहे ती जात नाही. हँड्स ऑन वर्कशॉप्स का बरं ठेवलेले आहेत की सॉफ्टवेअर डेमो मध्ये काय होतं, एक टीचर जो एक्सपर्ट असतो सॉफ्टवेअरचा, तो A to Z सगळं सॉफ्टवेअर एक्सप्लोर करतो. पण असे विद्यार्थी ज्यांनी कधी लॅपटॉप पण उघडला नाहीये, कधी रेविटमध्ये 3D मॉडेल केलं नाहीये, कधी स्ट्रक्चरल अनालिसिस केलं नाहीये, त्यांना जेव्हा तो दाखवतो 10 मिनिटांनंतर सगळेजण शट ऑफ होतात. आणि पूर्ण 1 तास तर सेशन चालतं, कारण की करायचं काही नसतं. पण त्याच्यातला जो मेन उद्देश काय आहे 1% डिजिटल इंजिनियरला, की तुमचं जी मनातली भीती आहे सॉफ्टवेअर बद्दलची त्याला घालवायचं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा आहे. म्हणजे फिअर आउट, कॉन्फिडन्स इन. तर डेमोनी ते होऊ शकत नाही. याच्यामध्ये जेवढ्या पण 20 लेवल्स आहेत तुम्हाला एकाचा पण डेमो मिळणार नाही. तुम्हाला आपल्या हाताने हे सॉफ्टवेअर हँड्स ऑन करायचे आहे. आणि कठीण आहे, म्हणजे विद्यार्थी लेवलला पण कठीण आहे, कंपनी लेवलला पण ऍज अ टीचर पण कठीण आहे. कारण की डेमो घ्यायचा आहे तर माझा लॅपटॉप आणला, टीव्हीला कनेक्ट केला, तुम्हाला दाखवलं, टाळ्या वाजल्या, सगळेजण आपल्या घरी जा. इथे 9:15 म्हणजे अर्धा पाऊण तास आधी वर्कशॉपच्या यावं लागतं, सगळे सेटअप करावं लागतं, बरीचशी तयारी असते, प्रत्येकामध्ये व्हर्जन्स टाकणे, ते नीट चालतायत की नाही. आणि स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण तुम्ही जेव्हा 2-2.5 तासाचा पूर्ण वर्कशॉप कंप्लीट कराल तुम्ही पण थकलेले असाल, नक्कीच थकलेले असाल. पण त्याच्यानी टेन्शन घ्यायचं नाही. तो ऍक्च्युली ते तुमचं खरं सर्टिफिकेट आहे की आज तुम्ही काहीतरी मेहनत केली. इमॅजिन करा, एका जिम मध्ये जेव्हा आपण वर्कआउट करतो किंवा सकाळी पार्कमध्ये आपण काही वर्कआउट केलं तर दमायला होतं. जो काहीच करत नाही, नुसतं आपला मित्र किंवा मैत्रीण बाकावर बसलेली असते, तिला काही दम येत नाही, पण तिच्यामध्ये काही बिल्ड नसतं झालं. तर सगळे लक्षात आलं हे की अजिबात एक पण थेअरी सेशन नाही होणार याच्यामध्ये, म्हणजे एक्सक्लुझिव्हली नाही होणार. सेकंड, हे डेमो नाहीये. थर्ड, हे अजिबात फास्ट होणार आहे का? अजिबात नाही. कारण की इथे विद्यार्थी, सिव्हिल इंजिनिअरिंगची एक गंमत अशी आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग करताना लॅपटॉप घ्यायची ऍक्च्युअली गरज नाही पडत. ते तर आता आता सगळे सॉफ्टवेअर्स आणि त्याचं महत्व यायला लागलेलं आहे. पण बरेच विद्यार्थी असे ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहेत. मग लॅपटॉप नाही येतं, कधी वापरायला नाही मिळालंय, म्हणून इथे असे विद्यार्थ्यांपासून, म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयर पासून तर थेट एमटेक पर्यंतचे विद्यार्थी आहेत. तर हे फास्ट होणार नाही, स्लोली होणार आहे, काही घाई नाहीये.
बाय स्पिरिट मी एक मॅरेथॉनर आहे, मला फास्ट फास्ट जमत नाही. तो उसेन बोल्ट आहे ना, तसं मला धावता येत नाही. मी आपलं हळूहळू जातो, पण जास्त, म्हणून ते कॅम्पेन 1.5 वर्षाचं आहे. बऱ्याच लोकांना बिलीव्ह होत नाही की सर 1.5 वर्ष मग तुम्ही आपलं बाकीचं काम कसं करणार. मी सगळं माझं काम माझ्या सिनियर टीमला हँडल केलेलं आहे. त्याच्या पुढे सिंगल सॉफ्टवेअर 1% डिजिटल इंजिनियर मध्ये कधीच सिंगल सॉफ्टवेअरवर वर्कशॉप होणार नाही. कारण की सगळ्यात जास्त जो पैसा आहे BIM मध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, सध्या डिजिटल इंजिनिअरिंग मध्ये, तो मल्टी डिसिप्लिन सॉफ्टवेअरवर आहे. याचा अपवाद फक्त आजचं लेवल 1 आहे की जिथे आपण एक सिंगल सॉफ्टवेअर घेतोय, रेव्हिट आर्किटेक्चर. अदरवाईज तुम्हाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा ऑर्केस्ट्रा माहिती आहे, जसं एखादा कोक स्टुडिओ असतो. त्याची मजा बघा काय आहे, कारण की तिथे प्लेथरा म्हणजे बरेच सारे इन्स्ट्रुमेंट्स एकदम असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा त्या कोक स्टुडिओच्या ऑर्केस्ट्रा सारखंच आहे की ऑटोकॅडचं आउटपुट हे रेव्हिट आर्किटेक्चरला जातं. रेव्हिट आर्किटेक्चरल लेआउट वरच स्ट्रक्चरल फ्रेमिंग आणि ग्रिड्स म्हणजे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल लेआउट केलं जातं. एकदा का ते कोऑर्डिनेटेड मॉडेल झालं की त्याच्यावर क्लॅश डिटेक्शन होतं. नंतरच त्याच्यावर एअर कंडिशनिंगचे डक्ट्स, इलेक्ट्रिकलचे कॉन्ड्युट्स, वायर्स, इक्विपमेंट्स टाकले जातात, फिक्चर्स टाकले जातात आणि त्याच्यानंतर मग प्लंबिंगचे, सॅनिटरीचे फिक्चर्स टाकले जातात. त्याच्यानंतर त्याच मॉडेलचं क्वांटिटी एस्टिमेशन होत असतं. म्हणजे समजा का तुमचं ऑटोकॅडचं ड्रॉइंग चुकलं असेल किंवा रेव्हिटच्या 3D मॉडेलिंग मध्ये तुम्ही समजा का चुकीचं मटेरियल किंवा डायमेन्शन्स घेतले आहेत, तुम्हाला 7व्या सॉफ्टवेअर्सवर चुका होणार आहे. कारण की अल्टिमेट एम ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग शुड बी की मला नुसतं प्रोजेक्ट डिझाईन नाही करायचं आहे, मला त्याच्यातली क्वांटिटी एस्टिमेट करायची आहे, मला त्याच्यातलं कॉस्ट काढायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही टेंडर्स भरता तो 2 गोष्टी तुम्हाला क्लायंट किंवा ते वर्क ऑर्डर विचारणार आहे की या प्रोजेक्टला तुम्ही किती पैशात करणार आहात, आणि सेकंड, या बांधकामाला वेळ किती लागणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मध्येच गरज पडते की क्लायंटला प्रेझेंटेशन करणं की आम्ही तुमचं बंगलो कसा तयार करून देणार आहोत. तर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं हे पूर्ण कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लेवलला मिनिमम 2 ते मॅक्सिमम 3-4 सुद्धा सॉफ्टवेअर शिकवल्या जातील. पण मी सांगितलं तुम्हाला, मला देवानी काय टॅलेंट दिलेलं आहे की कितीही कठीण सॉफ्टवेअर असू द्या, ते स्ट्रक्चरचं असू द्या, आर्किटेक्चरचं असू द्या, स्पेस प्लॅनिंग असू द्या किंवा एखादा ITचं असू द्या, मी तुम्हाला कमी वेळेमध्ये ते सगळं एकदम छान शिकवणार की ज्याच्याने तुमची भीती जाईल आणि ते कशाने रिप्लेस होईल, कॉन्फिडन्सनी. तर काय आहे आता, हे क्लिअर झालं काय नाहीये. तर आता बघूया काय आहे. काय आहे हे. सगळ्यात पहिले डोंट सी मी ॲज अ टीचर, या जस्ट सी मी ॲज अ सिनियर फ्रेंड ज्याला थोडे बहुत सॉफ्टवेअर येतात. आपण मजा करूया. बघा, मोठ्या प्रवासात खूप जास्त टेन्शन घेतलं, खूप जास्त एकदम हेडेक घेतलं, तो एवढा मोठा प्रवास सुकर होणार नाही. तर आपल्याला मजा करायची आहे. वी विल प्ले म्युझिक हिअर. आपला फोकस कशावर असला पाहिजे की बाजूला नाही बघायचं त्यांचं मॉडेल किती तयार झालं, त्यांचं स्ट्रक्चरल अनालिसिस झालं की नाही, त्यांचं इंटिरियर डिझायनिंग लेआउट झालं की नाही. आपण आपल्यावर फोकस करायचं, मजा करायची. सॉफ्टवेअर्स हे खूप अवाढव्य आहे. एकदा का तुम्ही चालू केलं ना, ज्याला काही येत नाही त्याला 5 कमांड आले तर त्याला वाटतं अरे मला सगळं आलं, आणि ज्याला 50 कमांड येतात त्याला सगळं दिसत असं की अरे बापरे, हे तर काहीच येत नाहीये आणि मला एखादं इंडस्ट्रियल प्रोजेक्ट दिलं तर मला करता येणार नाही. तर ज्याला काहीच येत नाही त्याला वाटतं मला सगळं येतं, आणि ज्याला थोडं जास्त मीडियम लेवलचं येतं त्याला असं वाटतं की अरे भरपूर काही आहे. तर ही गंमत आहे डिजिटल इंजिनिअरिंगची. तर मजा करत करत करायची. प्रत्येक वर्कशॉप हा हँड्स ऑन असणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला एक एक लॅपटॉप मिळणार आहे. त्याच्यामध्ये स्टुडंट व्हर्जन्स असतील. आपापलं हँड्स ऑन करायचं. थर्ड, जसं मी म्हणालो की हे फास्ट नाहीये तर हे स्लो आहे. मी हळूहळू तुम्हाला त्या डिजिटल ट्विनकडे घेऊन चाललोय. बघा, अशी गोष्ट जी तुम्हाला 1% ऑफ सिव्हिल इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट्स मध्ये नेणार आहे ती एका दिवसात तर नाही होऊ शकत. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. मोठ्या गोष्टी पटकन होत नाही. तर आय बिलीव्ह इन द फिलॉसॉफी ऑफ चायनीज बांबू. हा एक स्पेशल प्रकारचा बांबू आहे जो पहिल्या 5 वर्षात फक्त काही इंच वाढतो आणि 5 वर्ष सतत त्याला पाणी, फर्टिलायझर, सनलाईट, सगळे न्यूट्रिएंट्स द्यावे लागतात, सगळे त्याला सप्लाय करावं लागतं. 5 वर्षानंतरच्या पुढच्या 6 आठवड्यामध्ये त्याची ग्रोथ 90 फुटापर्यंत होते. तर राहुल द्रविडचा एक खूप सुंदर रील होतं, त्यामुळे तो विचारतो की मग त्याची ग्रोथ ऍक्च्युली झाली कधी? पहिल्या दिवशी म्हणजे 5 वर्ष 6 आठवड्यांनी झाली, 5व्या वर्षी झाली, 4थ्या वर्षी झाली,
का पहिल्या महिन्यात झाली का पहिल्या दिवसापासून झाली? तर आपण सगळे चायनीज बांबू आहोत. आपल्याला सगळ्या सी एव्हरीबडी ऑफ यू इज एम्प्लॉयबल. वन्स यू हॅव बिकम अ सिव्हिल इंजिनियर, एम्प्लॉयमेंट इज देअर. इफ यू आर माय स्टुडंट, इफ यू आर नॉट माय स्टुडंट, तुम्ही समजा स्किल्ड असाल, आय विल गेट यू द जॉब. पण मग जॉब समजा काय इतक्या इझिली मिळणार असेल, देन वाय नॉट गो फॉर द हायएस्ट पेड जॉब? तिथे काय होतं मग? आणि सॉफ्टवेअर्स कठीण नाहीये, पण कारण की सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चरच असं आहे की लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर्स आपल्या हाती न लागल्यामुळे, कारण की ते वर्षानुवर्ष आपण केलं नाहीये म्हणून त्याची एक अननोनची भीती आहे. तर 1% डिजिटल इंजिनियर त्या भीतीवर मात करण्याचं एक साधन आहे. एव्हरी वीक, एव्हरी 10 डेज एक वर्कशॉप करा, आपल्या स्पीडनी करा, तुम्ही करू शकता. आणि लक्षात ठेवा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये जो जो पैसा आहे तो मल्टी डिसिप्लिन मध्ये आहे. इट इज नॉट ऑन सिंगल सॉफ्टवेअर. तुम्ही ऑटोकॅड केले तर 12,000 मिळणार, ऑटोकॅड आर्किटेक्चर केले तर 15,000 मिळणार. पण खरा प्रवास जो आहे तो आफ्टर 1 इयर ऑफ एम्प्लॉयमेंट चालू होतो. ते मी तुम्हाला पुढे प्रेझेंटेशन मध्ये दाखवीनच. तुम्ही ही जी आपली कम्युनिटी आहे, आता एक लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यामध्ये आतापर्यंत काही कोऑर्डिनेटर्स होते. आता इथून सगळा प्रवास तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. फक्त तुम्ही आहात, IT सिस्टीम्स आहात. कोणीही तुम्हाला कॉल करणार नाही, रिमाइंडर देणार नाही. फक्त पहिल्या लेवलला दिलं जातं, कारण की बऱ्याचशा जणांना ऑफिसेस माहिती नाहीयेत, त्यांना इथली प्रक्रिया माहिती नाहीये, त्यांना बऱ्याचशा गोष्टी अननोन आहेत, म्हणून तुम्हाला असिस्ट म्हणून ते केलं जातं. तुम्ही या चॅनलवर आहात का? एकदा चेक करा. व्हॉट्सॲप चॅनलवर याचं स्कॅन करा आणि या व्हॉट्सॲप चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही आजचे ट्युटोरियल्स आहे, आजचे जे प्रोजेक्ट असाइनमेंट आहे, मी तुम्हाला कसे पाठवणार ना, तर मी या व्हॉट्सॲप चॅनलवर पाठवतो, तिथून ते करायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बघितलं की त्यांनी नोटिफिकेशन ऑन नाही ठेवलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल, त्या दिवशी आम्ही एक इंटिरियर डिझायनिंगचं सॉफ्टवेअरसाठी गुगल फॉर्म हे केला होता. तर ज्या लोकांना इंटिरियर डिझायनिंगचा इंटरेस्ट आहे त्यांनी तो फॉर्म भरायचा होता, तो याच्यावर आला होता. तर ते का तुम्हाला मिळत नाही? कारण की नोटिफिकेशन ऑन नसतात. प्लेसमेंटच्या सगळ्या न्यूज सगळ्या याच्यावर तुम्हाला मिळतील. हे चॅनल कम्प्लिटली ऑपरेटेड बाय मी. माझं नाव सांगितलं का मी? आय एम कौस्तुभ पानसे. आणि सेकंड, इथले जे प्लेसमेंट हेड आहेत सिद्धांत सर, आम्ही दोघंच हे चॅनल ऑपरेट करतो. या सापडलं तुम्हाला हे? आता तुमच्या डीप लर्निंग मटेरियलसाठी मी एक यूट्यूब चॅनल तयार केलं आहे. त्याच्यामध्ये जेवढेही सगळे सॉफ्टवेअर्स मला येतात ते ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही शिकू शकता. आता काय होतं की इथे आपण समजा का रेविट शिकलो 2 तास, त्यानंतर आपण विसरतो, मग आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडते. किंवा पुढच्या लेवलला याल, समजा रेविट स्ट्रक्चरला आल्यात, तर मग रेविट आर्किटेक्चरची थोडं रिव्हिजन लागतं. तर मग त्याच्यासाठी हे चॅनल तयार केलेलं आहे. तर तुम्हाला डीप लर्निंग मध्ये इंटरेस्ट असेल तर यू कॅन सबस्क्राईब टू दिस चॅनल. या तुम्ही आहात का या युट्यूब चॅनलवर? तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट रेफर करायची आहे आजच्या वर्कशॉपच्या रिलेटेड, दॅट इज कॉल्ड एज मास्टर क्लास लेवल 1. तर आज समजा का मी तुम्हाला 10 कमांड शिकवलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण रेविट, ठीक आहे, तुम्ही इथले स्टुडंट असाल तरी एक लिमिटेड सिलेबस असतो, त्याच्याही पलीकडे जाऊन मी त्याच्यावर जे काही मी अभ्यास करणार आहे ते सगळं त्याच्यावर टाकणार आहे. या त्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट रेफर करा, मास्टर क्लास लेवल 1. ठीक आहे, नंतर कराल. सुरू करूया आपण. या पुढे जाऊन आपण FAQ बघू की तुम्ही कसे येऊ शकता, ते आपण नंतर करूया. या थँक्यू व्हेरी मच.